ॐ तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जना। आपल्या साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता आणि थोडंसं आपण ध्यानाविषयी पण बघतोय. आपण जो श्लोक म्हटला तो भागवतातला आहे, गोपीगीत रासपंचाध्यायी. गोपी श्रीकृष्णांचं प्रार्थना करतात कृष्णाची. तव कथामृतम तप्तजीवनम. हे प्रभो, तुमच्या लीलांचे, तुमच्या कथांचे आणि तुमच्या वचनांचे अमृत संसारातील दुःखाने होरपडलेल्या जीवांना संजीवन देणारे असून कथामृतम तप्तजीवनम कविभिरीडितं कल्मषापहम. कल्मष म्हणजे पाप. ते पापराशींचा नाश करणारे आहे असा ऋषीगणांनी त्याचा महिमा गायला आहे. तुमच्या अमृतमय कथा आणि वचने ही केवळ ऐकल्यानेच ऐकणाऱ्यांचे परमकल्याण करीत असतात. त्यांचा महिमा अपार आहे. श्रवणमंगलम श्रीमदाततं. तो यथार्थपणे कोण बरे वर्णू शकणार. ती आधीचीच सर्वत्र व्याप्त आहेत. त्यांचा कोण बरे प्रसार करू शकणार. तथापि जे ह्या भूमंडळी ती भक्तिभावाने वर्णवून लोकांना सांगत असतात तेच खरोखर सर्वश्रेष्ठ दाते होत. भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जना. आपण वचनामृताचा 22वा अध्याय बघत होतो आणि गेल्या वेळी बघितलं की श्रीरामकृष्ण म्हणतात की ईश्वराच्या जितकं जितकं जवळ जाल तितकी शांती लाभेल. शांती 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 प्रशांती. गंगेच्या जसजसं जवळ जाल तसतसं अधिकाधिक शीतल वाटू लागेल. स्नान केल्यानंतर आणखीच शांती मिळेल. तर आपण बघितलं की आपल्याला सगळं काही मिळतं, कमी जास्ती, लवकर उशिरा, परंतु शांती काही मिळत नाही. किंवा हे बघतो आपण की शांती काय असते तेच आपल्याला माहीत नाही आहे. इथे प्रशांती म्हटलं आहे. प्रशांती म्हणजे सर्वश्रेष्ठ शांती. तर ती तर फार दूरची गोष्ट झाली. पण साधं मन शांत आहे, स्वस्थ आहे, सुखी आहे, आनंदी आहे, एकाग्र आहे. चंचलता मनाची असली की त्रास होतो. आपलं मन जितकं चंचल तितकं आपल्याला जास्ती त्रास होईल. जसं आपण खूप रागावलो आणि काहीतरी बिनसलं आणि आपल्याला राग आला. राग येणं म्हणजे फार आजकाल सामान्य गोष्ट झाली आहे. अगदी छोट्या बाळाला असो, लहान मुलांना असतो खूप राग येतो आणि मोठ्यांना तर येतोच येतो. आपण सगळेजण सतत नाराज असतो. नाराज व्हायला काही जास्ती मोठी कारणं लागत नाही. कशाने नाराज होतो, कोणावरही नाराज होतो, कारण असताना, कारण नसताना. आपण सतत आपली नाराजी दुसऱ्यापुढे प्रदर्शित करीत असतो. त्याने काय होईल आहे, आपलं मन फार चंचल होतं.
ज्याच्यावर रागवलं आहे त्याचं काय होईल ते होईल, परंतु आपलं मात्र मन फार चंचल होतं, अस्थिर होऊन जातं आणि ते पुन्हा मूळ तळावर यायला खूप वेळ लागतो. हा सगळ्यांचा अनुभव आहे, याची काही पुस्तकात नाही आहे की नाही. पुस्तकात त्याच गोष्टी असतात ज्या आपल्या अनुभवातल्या असतात, फक्त त्या व्यवस्थितपणे मांडलेल्या असतात. सगळं एकत्रित करून त्याची नीट विभागणी केलेली असते, ग्रुपिंग केलेलं असतं, कोडिफाईंग केलं असतं, असं ते नीट त्याची मांडणी केलेली असते. पण शेवटी आपले अनुभवच असतात ते नाही, काही कमी जास्ती. महाभारत काय, रामायण काय, तेच आहे. त्याच्यावर आपल्याला ते अनुभव आहे सगळे, त्यातून आपल्याला धडा घेता येतो. गोष्टी काय आहेत, इथे कथा म्हटलं आहे. कथा म्हणजे गोष्टी. गोष्टी म्हणजे काय आहे, कोणातरी जीवनात ते घडलेल्या बाबी आहेत, त्या कोणाच्या जीवनात घडू शकतात, तसल्या प्रकार कोणाच्या जीवनात होऊ शकतात. त्यातून तुम्ही त्यांच्या जीवनात, जसं महाभारतात आहे, पांडवांचे हाल झाले आहे की नाही. मग ते टाळू शकले असते, पण झालं नाही तसं, आणि मग फार मोठं नुकसान झालं, युद्ध झालं इत्यादी. त्या सगळ्या कथा आहेत. पुराणांमध्ये काय सगळ्या कथाच आहेत. इतकंच काय, उपनिषदांमध्ये सुद्धा कथा मांडलेल्या आहेत, छान छान कथा आहेत. त्या सगळ्या शंकराचार्यांना आख्यायिका म्हणतात. इति आख्यायिका स्तुत्यर्थम. ही गोष्ट सांगितली जात आहे स्तुत्यर्थम, म्हणजे त्याच्यातून तुम्ही काही धडा शिका, त्याच्यावर विचार करा आणि त्याच्यातून तुम्ही काहीतरी शिका, यासाठी असतं. मग सगळंच उपनिषदाच्या कथा ह्या सगळ्या फार उच्च स्तरावरच्या आहेत आणि ते तुम्हाला सरळ ईश्वरापर्यंत पोहोचवतात किंवा तुम्हाला बंधनातून मुक्त करतात. कारण ते बंधन कसं असतं, भवबंधन असतं, अज्ञानाचं बंधन असतं, मोहाचं बंधन असतं. माणूस पूर्णपणे मुक्त होतो. इतका मुक्त होतो की ज्यामुळे आपल्याला जन्म घ्यावा लागतो तो जन्मच घ्यावा लागत नाही. जन्म मरणांच्या फेऱ्यापासून मुक्त होतो, कारण ते ज्ञानाची शक्ती असते ती. त्यामुळे ह्या ज्या कथा असतात, गोष्टी असतात, ते कोणाचे तरी अनुभव असतात, घडलेले असतात किंवा काही काल्पनिक पण असतात. त्याला लेजंड्स म्हणतात की नाही. सगळ्याच गोष्टी घडलेल्या असं नाही आहे, पण त्या घडलेल्या गोष्टीवरून आपल्याला आणखी कथा रचता येतात. एका चित्रपटाच्या निर्मात्याला विचार, अरे तुम्ही कायच त्याच त्या गोष्टी सांगता आहे की नाही. ते मला काय, ते व्यासाने वाल्मिकीने लिहिलं आहे ना रामायण महाभारत, त्याच्यातूनच सगळ्या गोष्टी घेतात आणि इथून गोष्टी रचल्या जातात. जगात नवीन काही नाही आहे. म्हणून महाभारतात म्हटलं आहे व्यासोच्छिष्ट जगत्त्रयम. म्हणजे जगात जे काही आहे, घडलेलं, घडणारं किंवा घडू शकणारं किंवा घडत असलेलं, हे सगळं काय व्यासांचं उच्छिष्ट आहे. म्हणजे उच्छिष्ट म्हणजे सांगून झालेलं आहे, ते व्यासांनी सांगून झालेलं आहे. तेच आपण नेहमी असं वेगळ्या वेगळ्या प्रकारे एकमेकात मिसळून सांगतो पुन्हा पुन्हा त्या गोष्टी. किचनमध्ये तेच ते पदार्थ असतात, वेगवेगळ्या तऱ्हेने मिसळ करतो आणि आपण वेगळ्या वेगळ्या खातो. ते मूळ पदार्थ तेच असतात. तसंच या गोष्टी असतात. ह्या गोष्टीमधून आपण बोध घेतो, काहीतरी शिकतो. हे शिकणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच श्रवण असतं, ऐकणं, अध्ययन करणं. गीतेमध्ये त्याला ज्ञानयज्ञ म्हटलं आहे. अध्येष्यते च इमं धर्म्यं संवादमावयोः. इमं संवादमावय द्विवचन आहे, कारण दोघं जण आहे, अर्जुन आणि कृष्ण. यांच्यातला जो संवाद आहे तो काय आहे, धर्म्यम आहे. धर्म्यम अनुपेतम, म्हणजे उत्तम आहे. तो तुम्हाला उत्तम गतीकडे नेणार आहे, अधोगती होणार नाही, उत्तम गती होईल आहे. इथे त्याला प्रशांती म्हटलं आहे. शांती शांती प्रशांतीकडे, मोक्षाकडे नेणार आहे, तुमच्या बंधनातून तुम्हाला मुक्त करणार आहे. धर्म्यम
इमं धर्म्यम संवाद मावयोः. संवाद म्हणजे बोलणं, दोघांमधलं बोलणं त्याला संवाद म्हणतात. डायलॉग आहे की नाही, डायलॉग दोघांमध्ये होत असतो. त्या युद्धभूमीवर दोघांचं संभाषण झालं. तिथे दोघं होते फक्त, तिसरा नव्हता कोणी. ते घोडे होते, ते घोड्यांना काय समजतं, पण माणसं दोघंच होते. नाही, याचा जो अभ्यास करेल, अध्येष्यते, अध्ययन करेल, अभ्यास करेल, अध्येष्यते चये. मग गीता संपलेली आहे, त्याच्यानंतरचे श्लोक आहे, त्याला फलश्रुती म्हणतात. नाही, गीतेचं महत्त्व काय? गीताचा अभ्यास केल्याने किंवा ऐकल्याने किंवा सांगण्याने तुम्हाला काय फळ मिळेल आहे, त्याला फलश्रुती म्हणतात. नाही, तुमच्या पदरात काय पडणार? आपल्या पदरात काही पडलं तर आपण काही करणारच नाही. आपल्याला काही ते मोटिवेशनच नाही आहे. मग आपण विचारतो काय फायदा होणार आहे, त्याचा आधी विचारतो ना. मग ते सांगतात, ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्यामिति मे मतिः. अर्जुना, हे आपल्यामधलं दोघांमधलं जे संभाषण आहे, याचा जो कोणी अभ्यास करेल, अभ्यास आहे बघा, अध्येष्यते, अध्ययन करेल. अभ्यास म्हणजे काय? नुसतं वाचन म्हणजे अभ्यास नसतो. त्याच्यावर विचार करेल, त्या विचारांचं चिंतन करेल. याचा अर्थ काय आहे? कोणत्याही गोष्टीवर फोकस केल्याशिवाय, तिथे मन लावल्याशिवाय तुम्हाला त्याचा अर्थ कळत नाही. मग तुम्ही ऐकून करा किंवा स्वतःचा मनाचा करा, ऐकलं की त्याचा उपयोग जास्ती होतो. आपण इतरांच्या अध्ययनाचा, आपण इतरांच्या अध्ययनाची पण मदत घेतो, त्यालाच ऐकणं म्हणतो आपण, नाही की नाही. मग ऐकल्यानंतर मग आपल्या मनाचा आपण उपयोग करतो अध्ययनासाठी. ते जर केलं तर मी काय समजेन? भगवंत म्हणतात, ज्ञानयज्ञेन तेन अहम इष्टस्यामिति मे मतिः. माझं म्हणणं असं आहे की मला सांगायचं तुला असं आहे की हे जर कोणी केलं तर मी असं समजेन की त्याने मला ज्ञानयज्ञाने माझं पूजन केलं आहे. आता यज्ञ पुष्कळ असतात माहिती आहे, गीतेमध्येचा यज्ञ पुष्कळ 4थ्या अध्यायामध्ये की नाही. पण ते म्हटलं आहे सगळ्यात मोठा यज्ञ ज्ञानयज्ञ परंतप. सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. तुम्ही जे काही कराल त्याची सगळी समाप्ती शेवटी ज्ञानात होते की नाही. द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञ परंतप. सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. म्हणजे तुम्ही बुद्धीने जे करणार, मनाने जे करणार, शरीराने जे करणार, जे काही करणार, डोळ्याने करणार, कानाने करणार, जिभेने करणार, ते सगळे कर्म असतात. पण काही कर्म द्रव्याने केले जातात, म्हणजे साधन, पदार्थाने. द्रव्य म्हणजे पदार्थ. आता ज्ञानयज्ञात पदार्थ काही नाही आहे. यज्ञ म्हणजे काय? यज्ञ आपल्याला माहीत असतो, कुंड लागतं, त्याला लाकडं लागतात, इंधन लागतं, आहुती लागते, तूप लागतं, करणारे लागतात, खूप मोठं आयोजन असतं, खूप पैसे लागतात. महाभारतात राजस्व यज्ञ आहे. युद्धाच्या आधी युधिष्ठिराने केला, युद्धानंतर अश्वमेध यज्ञ केला. त्याचं वर्णन तुम्ही ऐकलं तर तुमचे डोळे मोठे होतील, आहे की नाही. इतकं प्रचंड त्याच्यामध्ये ते आयोजन होतं, आज आपण त्याला कल्पनाच करू शकत नाही. असं वर्णन महाभारतामध्ये आहे. रावाने पण केला होता. पण त्याला म्हणतात द्रव्यमयात यज्ञात. त्या सगळ्या वस्तूंची जुळवाजुळव करून, माणसांची जुळवाजुळव करून ते मोठे मोठे आयोजनात असतात. पण गीता काय म्हणते? या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ काय आहे? ज्ञानमय यज्ञ आहे. ज्ञानयज्ञ परंतप. हा ज्ञानयज्ञ सगळ्यात आता किती मोठे मोठे आयोजन होतात, करोडो रुपये खर्च होतात. ठीक आहे, व्हायलाही पाहिजे की नाही, कारण साधारण लोकांना तेच समजतं. ज्ञानयज्ञ फार कठीण आहे समजणं. आता हा आपण इथे बोलतो आहे ज्ञानयज्ञ. हा इथे कुठे कुंड आहे, इथे कुठं अग्नी आहे की नाही. त्या द्रव्यमया यज्ञामध्ये हजारो लाखो लोक जमा होतील. एक महिना चंडी यज्ञ चालतो, चंडी महायज्ञ.
1000 लोक येते दर्शन घेऊन जातील, पण ज्ञानयज्ञाला किती लोक येतात? आणि येत नाही, कमी येतात. याचं कारण काय? गीता म्हणते की हे त्याच्याशी कितीतरी पटी श्रेष्ठ आहे. श्रेय द्रव्यात यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप. का श्रेष्ठ आहे? की तुम्ही ज्ञानयज्ञ गेले सगळेच त्याच्यात द्रव्यमय यज्ञ होऊन जातात. सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. ते तुम्ही एवढं लाखो करोड रुपये खर्च करून एवढं करून जर तुम्हाला जे मिळेल फळ ना, ज्ञानाने नाही, तेवढंच छोट्यानेच मिळून जातं तुम्हाला. एवढं करायची गरज नाही. सर्व कर्म अखिलम पार्थ. अखिलम आणि सर्व शब्दाचा अर्थ एकच होतो की नाही, पण 2 वेळा वापरला आहे बघा. सर्व कर्म अखिलम पार्थ. कर्म अखिलम कर्म सर्व हे पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सर्वच्या सर्व ज्ञानामध्ये ते परी म्हणजे समजतात, सर्व बाजूंनी समाप्यते. त्याचा तिथे गती एंड आहे तिथे. म्हणून भगवान कृष्ण म्हणतो आमच्या दोघांचा संवाद जो आहे ना, संवाद मावयो हो, द्विवचन आहे. हे काय आहे? अध्येष्यते, याचं अध्ययन करा. उच्च तत्वांचं अध्ययन करा. अध्ययन नाही केलं तर त्याचा परिणाम आपल्याला जाणवणार नाही. अध्ययनाचा परिणाम आपल्या मनावर होतो, मनाच्या स्वास्थ्यावर होतो, मन घडणीवर होतो. आणि मन सगळ्यात महत्त्वाचं आहे. बंधन आणि मोक्षामधला ही लिंक आहे, पूल आहे. मनही कारणम बंधमोक्षयो हो. मनुष्याना माणसामध्ये हे मन आहे, हेच कारण आहे बंधनाचं, दुःखाचं, आणि हेच कारण आहे सुखाचं. मन एकच आहे. ते मन सुखी येऊ शकतं आणि मन ते दुःखी येऊ शकतं. मन शांत असेल, स्थिर असेल, स्वस्थ असेल तर ते सुखी होईल. प्रसन्न आहे मन. लहान मुलं बघा किती सुखी असतात. त्यांना सुखी करावं लागत नाही, ते स्वतः सुखी असतात. तुम्ही सुखी केले तर ते ॲडिशनल आहे, त्याच्यात ते काय की, परंतु ते सुखी असतात म्हणूनच ते उड्या मारू शकतात, किंचाळू शकतात, काही करू शकतात. जोराने ओरडतात ते. आज सकाळी मुलांची आमची ती असतात, येतात लहान मुलं, हे जोराने दणाणून सोडतात सगळं. कारण काय? त्यांच्या मनामध्ये काहीच नाही प्रॉब्लेम, काहीच नाही, एकदम स्वच्छ. मनुष्य वचनामृतामध्ये सत्य 5 वर्षाचं मुलाचं वर्णन येतं, त्याच्यामध्ये कोणतेच विकार नाही आहे. तो त्रिगुणांच्या पलीकडे आहे, सत्वराच्या तमाच्या पलीकडे आहे. म्हणजे मोठ्या लोकांकडे ते काही ते गेलं त्यांना आपण गमावून बसलो की नाही. आपलं जसं वळवळं जातं, आपण पुष्कळ, जसं म्हटलं मी, पुष्कळ मिळवतो आणि पुष्कळ गमावतो. आपण मनाची स्थिरता गमावलेली आहे, आपल्या मनाची एकाग्रता गमावलेली आहे, मनाचा स्वाभाविक आनंद गमावलेला आहे की नाही. आणि त्याच्या मोबदल्यात जे मिळालं आहे ते जरा डाऊटफुल आहे. म्हणून इथे इष्टस्या मितिमे मती, तू माझं पूजन केलेलं आहे. यज्ञ केला जातो, यज्ञाने ते अग्नीचं पूजन असतं. ते अग्निदेवता असते तिथे, त्याच्यात आहुती म्हणजे तिला प्रसन्न, त्या आहुतीच्या माध्यमातून आपण देवदेवतांना प्रसन्न करतो. पूजेमध्ये तेच असतं. त्याला यजन म्हणतात. माम नमस्कुरू आणि गीतेमध्ये जे आहे ते की माझं यजन कर, माझं पूजन कर, मला नमस्कार कर. हे सगळं देवालाकडे घेऊन जाणारे, म्हणजे आपल्या मनावर परिणाम करणारे जे उपाय आहेत सगळे. आणि त्याचं निश्चितपणे, म्हणून तिथे निश्चित सांगितलं आहे. शेवटी सगळी गीता संपलेली आहे, पण त्याच्यानंतर मुद्दाम निश्चित सांगितलं आहे. ते 3 सांगितले आहे, अध्ययन, अध्यापन, अध्ययन आणि श्रवण, हे 3 गोष्टी सांगितले आहे. पहिल्या 2 श्लोकांमध्ये सांगितलं आहे अध्यापन. जर तुम्ही गीता दुसऱ्यांना सांगितली की नाही तर ती किती मोठी गोष्ट आहे. ते म्हणतात की तेवढी प्रिय गोष्ट मला दुसरी कोणतीही नाही आहे, आणि त्याच्यापेक्षा दुसरा प्रिय मला कोणी नाही आहे, आणि कोणी पुढे कधी होणारही नाही. भुवितरो भुवी आहे, पुढे कोणी होणारही नाही आहे, एवढा प्रिय मला. या भाषेत आहे बघा. ते 2 श्लोक आहे की जो माझं हे आहे, मी जे सांगितले आहे,
म्हणजे याचा मनावर किती परिणाम होतो तुम्ही लक्षात घ्या अध्ययनाचा आणि अध्यापनाचा म्हटलं आहे. शंकराचार्यांनी छान म्हटलं आहे तिथे की जो श्लोक आहे की त्याला भक्ती करतो पराभक्ती भक्तिमयी परां कृत्वा तो माझी पराभक्ती करतो म्हणजे सर्वश्रेष्ठ परा म्हणजे सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम माझ्या सर्वोत्तम प्रकारे प्रेम करतो तो या अर्थाने. त्यांनी शंकराची इतकी सुंदर व्याख्या केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की भगवान काय आहे भगवान कृष्ण म्हणजे काय आहे भगवत परमगुरू हो हे आमचे परमगुरू आहेत म्हणून लक्षात घ्या. सगळे आपल्याकडे देवी देवतांना सनातन वैदिक धर्मामध्ये सगळे ते गुरु आहेत लक्षात घ्या. आपण गुरु म्हणून त्यांची पूजा करत नाही. कृष्ण हा गुरु आहे राम हा गुरु आहे देवी गुरु आहे सगळेच्या सगळेच गुरु आहे विठ्ठल हा गुरु आहे सगळेच गुरु आहेत. रामकृष्ण आपण काय करतो त्याचे गुरु आहेत म्हणून. गुरु म्हणजे काय तुम्हाला ते अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ज्ञानरूपी अंजनाने काजळाने आमचे डोळे उन्मीलन म्हणजे उडून देतात. ते गुरु आहे सगळे. गीता काय आहे जगद्गुरू आहे. कृष्णम वंदे जगद्गुरुम तुमचे आमच्या नाही सगळ्या जगाचे डोळे उडून देतात. भक्तिमयी परां कृत्वा माझी तो पराग भक्ती करतोय. भगवत परमगुरु शुश्रूषा मया करोमी इति म्हणजे माझी तो शुश्रूषा म्हणजे सेवा करतोय. जशी आई मुलाची सेवा करते नर्स रोग्यांची सेवा करते हॉस्पिटलमध्ये त्याला शुश्रूषा म्हणतात. नर्सिंग शुश्रूषा तशी त्या भावनेने त्या एका उत्कटपणे ती सेवा केली जाते परमगुरूची. ती देवने आणलं आहे बघा देवने ब्रह्मने काही नाही. ते म्हणले परमगुरू म्हणजे तुमच्या अगदी जवळचे आहेत ते नेक्स्ट टू यू. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात इष्ट गुरु आणि ब्रह्म सगळे एक आहेत. हे तुमच्या अगदी जवळचे आहेत ते. त्यांची तुम्ही शुश्रूषा तिथे पुन्हा ॲक्टिव्ह व्हायस आहे पॅसिव्ह व्हायस नाही आहे. म्हणजे कर्मणी प्रयोग आहे कर्तरी प्रयोग आहे कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग नाही आहे. म्हणजे मया करोमी ती म्हणजे मी करतो असं नाही आहे माझ्याकडून केली जाते असं आहे ते. तिथे सुद्धा आमला जागा नाही आहे. भगवत परमगुरू शुश्रूषा मया करोमी इति इत्यर्थम एवं कृत्वा इत्यर्थः. हे कशामुळे फक्त अध्यापन म्हणतात आहे की नाही त्याला अध्यापन म्हणतात. हे परमं गुह्यम म्हणजे प्रशांतीची काय म्हटलं ते शांती 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 प्रशांती. आपल्या जीवनामध्ये उथलपुथल असते खूप खालीवर होतं की नाही परंतु स्थिर असू शकतं. आपल्याला स्थिरतेकडे किती जरी खालीवर झालं तरी समुद्र शांत असतो. लाटा ज्या असतात मोठमोठ्या उसळणाऱ्या त्या पृष्ठभागावर असतात. समुद्र हा शांत असतो. हे वर्णन गीतेमध्ये आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. ते ब्रह्माचं वर्णन आहे. नंतर ते 71-72 श्लोक आहे. 70वा श्लोक तोच आहे ब्रह्माचं वर्णन आहे ते. आणि मग ते ब्राह्मी स्थिती म्हटलं आहे. त्यानं अपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम तो अचल आहे. समुद्रामध्ये समुद्रमाप प्रविशंती अद्वत. आप म्हणजे पाणी जल म्हणजे समुद्रामध्ये इतकी खळबळ माजवणाऱ्या गोष्टी असूनसुद्धा तो शांत आहे. जगामध्ये आपल्याला खळबळ म्हणजे घुसळून सोडणाऱ्या त्रस्त करून सोडणाऱ्या इथे तप्त करून सोडणाऱ्या म्हणजे तप्त जीवन म्हटलं आहे. तापवणाऱ्या इतक्या गोष्टी असूनसुद्धा कारण काय सगळीकडनं पावसाळ्यात तर सगळीकडनं नद्यांचं पाणी सतत त्याच्यामध्ये ओतलं जातं. समुद्राच्या पाण्यामध्ये ओतलं जातं. पण समुद्र इतका मोठा आहे इतका म्हणून त्याला म्हटलं आहे अपूर्यमाण म्हटलं आहे. अपूर्यमाण म्हणजे काय
संपूर्णपणे ठसाठस भरलेलं, त्याला अपूर्यमान म्हणतात. हिंदीमध्ये लबालब भरा आहे, आपण म्हणतो काठोकाठ भरला आहे म्हणतो. समुद्रामध्ये काठोकाठ पाणी असतं, पुन्हा त्याच्यात भर टाकली जाते. आपण आधीच त्रस्त झालेलो आहे, आणखी काही काही ओतलं जातं. कटकटी, त्याला बिकरिंग म्हणतात, दररोजच्या कटकटी त्याला बिकरिंग म्हणतात. पण ते अचलमय प्रतिष्ठमय, दोन्ही शब्द सुंदर आहेत. समुद्रमाप प्रविशंती यद्वत, यद्वत म्हणजे त्याप्रमाणे इतकंच आधी आहे आणि आणखी आणखी पाण्यात पाणी ओतलं जातं. बघा, भरपूर पाण्यामध्ये भरपूर पाणी ओतलं जातं. काय अद्भुत वर्णन आहे. हे आहे तसंच तुमचं जीवन असलं पाहिजे. ते ब्रह्माचं होणार, तुम्ही ब्रह्म आहात आहे की नाही. तुम्हाला काही होणार नाही, तुम्हाला काहीच होणार नाही की नाही. पूर्णाला काय तुम्ही आणखी पूर्ण करणार किंवा त्याला काय अर्ध पूर्ण करणार नाही. तुम्ही ब्रह्म आहात. स्वामी म्हणतात तुम्ही डिवाईन आहात. यू आर डिवाईन. तुम्ही ब्रह्म आहात. डिवाईन म्हणजे ब्रह्म. ब्रह्म डिवाईन असतं. तुमचं स्वरूपच दिव्यत्व आहे. अपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशंती अद्वत. प्रविशंती, त्या सतत पाणी टाकलं जातं. सतत चारी बाजूने नद्या, नद्या, काही मोठ्या नद्या असतात, काही छोट्या नद्या असतात, नद्या नाले सगळेच्या सगळे येऊन मिसळतं त्याच्यामध्ये. नाही तद्वत कामायम प्रविशंती सर्वे सशांती मापनोती न काम कामी. तुम्ही काय करायला पाहिजे, तिथे ते शांती शब्द आलेला आहे. ते शांतीचा अर्थ तोच आहे, सशांती मापनोती, म्हणजे त्याला मिळते शांती. कारण काय, तेही सांगितलं आहे त्याला की येतात सगळे प्रॉब्लेम्स येतात, आपण त्याला प्रॉब्लेम्स म्हणूया नाही. परंतु किती आले, सशांती मापनोती. जसा समुद्र, त्याची शांती कशाने बिघडत नाही. ती फक्त दिसते वरती 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 लाटांनी, त्याच्या आत काहीच नाही होतं. गंभीर आहे, अथांग आहे, असीम आहे की नाही. त्याला सीमा नाही आहे, त्याला मर्यादा नाही आहे, त्याला अथांगता आहे की नाही, गंभीरता आहे की नाही. काहीच होत नाही त्याला. जे होतं ते नगण्य असते या अर्थाने. समुद्राच्या तुलनेत ते जे काय घडामोडी होतात त्या नगण्य, त्या समुद्राच्या लेखी नसतात त्या की नाही. तसंच त्या ब्रह्मज्ञाच्या लेखी काहीच नसते. तो शांत असतो. सशांती मापनोती की नाही. पण त्याच्या विरुद्धच असतो न काम कामी. तुम्हाला डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी हजारो असणार की नाही. परंतु तुम्ही जर समुद्रा ब्रह्माशी एकरूप झाले की नाही, तुम्ही स्वतःचं स्वरूप जर ब्रह्म म्हटलं, दिव्य म्हटलं, तर त्याला काही धक्का लागत नाही की नाही. जे काय होतं बरोबर होतं की नाही, आत काहीच होत नाही. तसंच ते म्हटलं आहे त्याला. एवं कृत्वा इत्यर्थः. आता पराभक्ती करणं किती कठीण आहे. देवावर सर्वोत्तम प्रकारे प्रेम करणं किती कठीण आहे. आपलं साधं प्रेम नाही करता येत देवावर. आपण जन्मभर प्रयत्न करतो आणि करायलाच पाहिजे तो की नाही. त्याला वैदिक भक्ती म्हणतात. यज्ञ हा वैदिक आहे, विधी आहे तो, म्हणून वैदिक आहे तो की नाही. हे सगळे प्रयत्न आहेत. आपण व्रतवैकल्य करतो, उपास तपास करतो, हे सगळे विधी आहेत त्या. ते सगळे सांगितले गीतेमध्ये, सगळे शास्त्र सांगितले, कारण त्याची गरज आहे. तुम्ही नाही केलं, तेही नाही केलं तर काय होणार, काहीच होणार नाही की नाही. तुम्हाला ते करावेच लागतील. परंतु कशासाठी करायचं आहे तुम्हाला माहिती आहे. इथे सांगतात ते की नाही. त्याचा मनावर परिणाम होतो, चांगला होतो, वाईट होतो. तुम्ही जर शास्त्रीय पद्धतीने करणार, जसं सांगितलं तसं करणार, त्याचं मग सर्वोत्तम फळ मिळेल. चुकीचं करणार तर तुम्हाला ते फळ चुकीचं मिळेल का, मिळणार नाही. त्यामुळे सगळ्यात बेस्ट काय हे सांगतात. 4 श्लोक आहेत तिथे. म्हणते शांती शांती प्रशांती सशांती मापनोती. म्हणून तिथे म्हटलं आहे ते ब्रह्मनिर्वाण म्हणजे ती शांतीची सगळ्यात सर्वोत्तम अवस्था आहे. ती ज्याला ब्राह्मी स्थिती मिळते, जो ब्रह्मामध्ये सतत अवस्थित असतो. ब्रह्म म्हणजे काय, सर्वव्यापक. आता विश्वात्मके देवे, हा विश्वात्मक देव आहे. तो तुमच्या आमच्यात आहे, पण तू सुद्धा, आम्ही सुद्धा विश्वात्मक आहोत. म्हणून तो ब्रह्म आहे की नाही. तो स्वसंवेद्य आहे. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा.
तुमचा आत्मा आणि ब्रह्म एक आहे की नाही. अयम आत्मा ब्रह्म हे महावाक्य आहे. अयम म्हणजे हा आत्मा जो तुम्ही म्हणता माझ्या आत आहे, माझं अस्तित्व हे काय इथंच नाही आहे, हे सगळं वैश्विक आहे. तुमच्या आत जे परमतत्व आहे ते वैश्विक आहे. त्याच्याशी तुम्ही एकरूप झाले तर तुम्ही शांत व्हाल की नाही. तुमचं मन शांत होईल आहे की नाही. जेव्हा जगात आलेले आहात तेव्हा जगाचे थपडे तुम्हाला खावंच लागतील की नाही. कारण त्याला जग म्हणतो त्याला आपण. जग तुम्हाला इकडे मारतं तिकडे पडतं, तिकडं तिकडे मारतं आहे की नाही. कोणाच्या जीवनात कमी असतं, कोणाच्या जीवनात जास्ती असतं की नाही. त्याला म्हणतात त्याला आपण प्रारब्ध म्हणतो आहे की नाही. त्याला म्हणतात तुमचं आयुष्य सुख दुःख आहे की नाही. हे योगशास्त्र सांगितलं आहे ते कशावर असतं, तो अवलंबून तुमच्या कर्मावर असतं. जाती आयुर्भोगा असं म्हटलं आहे. जाती म्हणजे तुमचा जन्म कसा व्हावा, कुठे व्हावा, कशा प्रकारे व्हावा, त्याला जाती म्हणतात आहे की नाही. आयु म्हणजे तुमची किती दिवस तुम्ही या जगात राहाल, या पृथ्वीवर, या मर्त्यलोकामध्ये, मानवलोकामध्ये किती वेळेस राहाल, हे कशावर ठरत असतं. आपोआप ठरतं नाही, कसे ठरतं असं नाही आहे की नाही. त्याला काहीतरी निश्चित कारणं लागतात ते. आणि भोगा म्हणजे सुखदुःखांची अनुभव, त्याला भोगा म्हणतात. प्रत्येक वेगळं असतं बघा. वेगळं का असतं, एकच असायला पाहिजे. तसं एक असत नाही, कारण कर्म एक असत नाही म्हणजे फळं पण एक कशी असणार. एक असत नाही, ते वेगळं असतं ठीक आहे. कशावर ठरत असतं ते, जाती आयुर्भोगा. म्हणून तुमचा जो मार्ग आहे, जी वाटचाल आहे की नाही, याच्यातूनच तुम्हाला काढावं लागेल. स्वामीजी कर्म तुम्हाला जर स्वर्गात जायचं नरकातूनच जावं लागेल आहे की नाही. ते एक्सप्रेशन आहे स्वामीजींनी केलेलं आहे की नाही. तुम्हाला की नाही आम्ही असं जाऊ, जसं नाही होत आहे की नाही. अनुभवानेच माणूस समोर जाऊ शकतो. तो तुमचा असेल का दुसऱ्यांचा असेल. म्हणून ज्या कथा असतात ना त्यातून शिकायला पाहिजे. ते वाह्यात कथा सोडून द्या आहे की नाही. परंतु ज्या खरोखर जसं रामायण महाभारत काय कथा आहेत, त्या भागवत कथा आहे, तव कथा अमृतम, अवतारांच्या कथा आहेत, त्या महापुरुषांच्या कथा आहेत की नाही. किंवा चरित्र म्हणूया आपण, ते फार महत्त्वाचे असतं. त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. जसं त्याचं बाह्यरूप अगदी स्थूल रूप म्हणूया आपण, नाटकं म्हणूया की नाही. कथा तुम्ही स्वतःच वाचायच्या असतात किंवा आजकाल ते कथा वाचन असायचं की नाही. मग ते समजायला नाटकं आली, त्याला तुम्ही एक दृश्यरूप देता. त्याच्या पलीकडे आलं पुन्हा मग चित्रपट आले, ते आणखी दृश्यरूप आहे. ते रामायण महाभारत चित्रपट जेव्हा ते किती वेगळे 2-2.5 तासामध्ये ते किती सांगणार रामायण, किती महाभारत सांगणार. पण येत होतं ते त्यातले काही प्रसंग घेऊन असे कितीतरी शेकडो असे चित्रपट निघाले आहेत. त्यानंतर मग सिरियल्स आल्या. त्या महाभारत रामायण सिरियल कित्येक दिवस चालले होते, 4-5 वर्ष चालल्या होत्या त्या. मी तीच गोष्ट तुम्हाला प्रकट रूपात दिसते, दृश्यरूपात दिसते, ऑडिओ व्हिज्युअल आहे. ते तुम्ही ऐकू शकता आणि बघू शकता. त्याचा मनावर आणखी परिणाम होतो. मी कशाला असतात आपण ऐकतो, त्याच्यावर विचार व्हायला पाहिजे, त्याच्यावर चिंतन व्हायला पाहिजे. अगदी चित्रपटातल्या ज्या असतात, ज्या कोणत्या कथा असतात, त्यात कितीतरी गोष्टी अशा असतात की तुम्हाला शिकायला पाहिजे. बघा हे कसं कसं घडतं. सगळं दिवस आरसा असतो, जीवनाचा आरसा असतो, अत्यंत स्थूल असतं. रामायण आणि महाभारत जसं तुम्हाला तुमचं मनावर तो इष्टपरिणाम करतो, पवित्र करतं तुमचं मन आहे की नाही, तशाच गोष्टी असतात त्या. तुला त्याच्यातलं कमर्शियलायझेशन असतं. शेवटी काय उद्योग आहे तो, त्यांना पैसे घालायचे असतात, पैसे कमवायचे असतात. तेवढा भाग तुम्ही बाद केला तर तुम्ही बघा सगळेचे सगळे कधी कथा कादंबऱ्या किंवा चित्रपट ते 2-2.5 तासांचे असतात किंवा इतके जे आजकाल ते काय म्हणतात सोप ऑपेराज वगैरे त्याला काय म्हणतात आजकाल असतात. आजकाल टी व्ही वगैरे भरपूर असतं ते की नाही. म्हणजे कौटुंबिक कथा, कौटुंबिक ते सगळं एकच असतं. ते जे घडतं ना त्याच्यातून तुम्ही कितीतरी शिकू शकता. जे म्हणजे काय टाळायला पाहिजे आणि काय स्वीकारायला पाहिजे. पण त्याच्यावर चिंतन करत नाही, त्याच्यावर विचार करत नाही. ते बघून आल्यानंतर तुम्ही 4 लोक बसून त्याचा विचार करायला पाहिजे. हे काय स्वामी सांगतात नाही, पण ते बरोबर महत्त्वाचं आहे. कारण कितीतरी शिकण्यासारखं असतं त्याच्यामध्ये, कितीतरी शिकण्यासारखं असतं. बघा किती दिखतं, किती चुका करतात माणसं की नाही.
किती लपवून ठेवतात. ते लपवून न ठेवतात व्यक्त केलं असतं ते सगळ्याच चुका टाळल्या गेल्या असत्या. किंवा कोणाचं ऐकलं असतं तर कितीतरी चुका कितीतरी अपघात मोठे मोठे अपघात टाळले गेले असतात. जीवनात जे अपघात घडतात ते सगळे टाळले गेले असतात. कितीतरी त्याला म्हणतात अध्ययन. म्हणून अध्ययन आहे या इमाम अध्ययशते त्याला ज्ञानयज्ञ म्हटलं आहे की नाही. आणि ही जी गोष्ट आहे अध्यापन ही फार दूरची गोष्ट आहे, पण ती आधी ती सांगितली आहे की नाही. इथे इममं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति. अभिधास्यति क्रियापद आहे. मद्भक्ते ज्यांना याची कदर आहे. मद्भक्ते म्हणजे माझ्यावर प्रेम. भक्त म्हणजे प्रेम करणारे, त्यांनाच आपण भक्त म्हणतो. भजनम भक्ती. त्याच्या माझ्या नादी लागलेले म्हणून आपण शब्द वापरू शकलो तर. देवाच्या नादी लागलेले, आपण जगाच्या नादी लागतो, पैशाच्या नादी लागतो, हजार गोष्टींच्या नादी लागतो. काही लोक असतात देवाच्या नादी लागतात. तो एक नादच आहे ना की नाही. त्याला भक्त म्हणतो आपण ना की नाही. कारण नादी लावणारे विषय जगात भरपूर आहेत आणि माणसं नादी लागतात. फारच कमी लोक देवाच्या नादी लागतात. त्यांची संख्या फारच कमी असते. अति अल्पसंख्या असतात ते. स्वल्पसंख्या म्हणूया आपण. पण जे काय असतील ते कमी जास्ती कमीच असतात. फार गीताही म्हणते सहस्रा मनुष्याणाम सहसु कश्चित येतं ती सिद्ध आहे. काय कधी अगदी फार मोजकेच लोक, हजार लोक मोजकेच लोक इकडे वळतात नाही की नाही. बाकी कोणी वळत नाही इकडे. ही परिस्थिती आहे. कोणत्या एखाद्याला माया वगैरे म्हटलं आहे. मायाचा सिद्धांत त्याच्यावर आधारित आहे की नाही. असं का, त्याचं उत्तर नाही आहे. त्याला माया म्हणतात. अँड दिस इज माया स्वामी म्हणतात. ज्याच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सापडतच नाही आहे. असं का. जी चांगली गोष्ट असून लोक चांगली गोष्ट स्वीकारत का नाही, वाईट गोष्ट त्यांना सोडत का नाही. जनी वंदते सर्व भावे करावे, जनी निंदते सर्व सोडूनही द्यावे. असं का करत नाहीत लोक. जे निंद्य आहे, निंदनीय आहे ते सगळं सोडून द्या. सिंपल इक्वेशन आहे, सिंपल नियम आहे. जे वंद्य आहे सर्व भावे करावे, पूर्णपणे मन लावून तुम्ही करा. याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे तुम्हाला की नाही. पण ते करत नाही. का करत नाही. चांगल्याचं चांगलं फळ असतं, वाईटाचं वाईट फळ असतं आहे की नाही. हा सृष्टीचा नियम आहे. तसं पण का करत नाही लोक. तसं का करत नाही. तुरुंग उसळून का मारतात, तितके गुन्हे का होतात, तितके अपराध का होतात. त्याचं उत्तर काय आहे. त्याचं उत्तर काही नाही. मग त्याचं उत्तर एक आहे माया. दिस अ बेस्ट ॲन्सर इंडियन फिलॉसॉफीज घेऊन स्वामी म्हणतात. हे सगळ्यात बेस्ट ॲन्सर हे आहे. याच्यापेक्षा चांगलं ॲन्सर अजून जगाला सापडलेलं नाही आहे. वी आर बोल्ड, हिंदूज आर बोल्ड टू से ॲडमिट दॅट असं म्हणतो स्वामी. आमचे धाडस आहे. आम्ही म्हणतो हे असंच आहे की नाही. आम्ही काही कोणत्या तरी लपवत नाही. ते असंच आहे की नाही. याच्यातून तुम्ही मार्ग काढा आणि तुम्ही बाहेर पडा. हे असंच चालत राहिलं आहे की नाही. संपूर्ण जग किती तुमचे ज्ञान ओतलं तुम्ही जगावर, ते जग आहे तसं चाललं. कारण ते तुमच्या नियम आपण चालत नाही. त्याचे नियम वेगळे आहेत. याचा अर्थ त्याला लीला म्हणतात की नाही. जे रामायण आहे महाभारत आहे त्याचप्रमाणे चालणार ते आहे की नाही. ते सीतेचं हरण करणार, रावणाचा वध होणार, सगळं तसंच होणार. इनने इनकी नार हरी उनने इनका नाश किया, कथा इतनी सी भैया तुलसी लिखे पोथन्ना. एक था राम एक था रावण आहे की नाही. एक राम होता एक रावण होता की नाही. काय त्याच्यामध्ये की नाही. तो एका पंडिताला विचारलं. तो गावात गेला कथा करायला. रामायण त्याला बोललं होतं, आमंत्रण दिलं होतं. आम्ही बघितलं गावामध्ये मोठे लोक होतात. एखादा पंडित होतो सांगतो रामायण महाभारत छान सांगतो. ते तुलसी रामायण होतं. त्याला विचारलं. तो फिरायला गेला संध्याकाळी. वेळ होता अजून कथेला संध्याकाळ. तर तो फिरायला गेल्यानंतर त्याला एक गावातला माणूस भेटला. शेती करून परत येत होता. त्याला वाटलं की ह्याला काय येतं काय रामायण. अरे काय तू थांब तो देशात मला बोलायचं आहे. तुला चाचपून बघायचं होतं पंडिताला, त्या कथा करायला. तो म्हणतो तू रामायण माहीत आहे का तुला. तर काय म्हणा विचारत गरीब माणूस शेती करणार आहे. आता तो मान हलवली. मला माहिती आहे. आता पंडितनी इथे थांबायला पाहिजे. त्यांनी पुढचं म्हणलं काय माहिती होतं रामायण आहे की नाही. म्हणतो आता त्याला काय सांगणार. त्या पंडिताला शेतकरी माणूस काय सांगणार रामायणातले का. तर याला सगळंच माहिती आहे, त्याला फारच कमी माहिती आहे, जवळपास माहीत नसल्यासारखं माहिती आहे. मग त्याने सांग तुला काय माहिती आहे रामायणातलं. जसे शिक्षक विचारतात ना परीक्षा प्रश्न, अरे सांग तुला काय मी सांग म्हणतो एक था राम. बरोबर आहे, रामायणात राम आहे की नाही. आणखी कोण आहे रामायणामध्ये. एक था रावण ना. तेही बरोबर आहे. रामायणामध्ये एक राम आहे आणि एक रावण आहे की नाही. दोन्ही बरोबर. हां तुला माहीत आहे काहीतरी माहीत आहे. लोकांना तेही माहीत नसतं. राम आहे आणि रावण आहे तेही माहीत नसतं. हे शेतकऱ्याला कमी एवढं तरी माहीत आहे रामायणामध्ये एक राम आहे आणि एक रावण आहे. पुढे सांग पुढे काय झालं.
आता पुढे काय सांगता येणार ना, तरी त्यानं डोकं खाजून खाजून हां हां म्हणून असं मला आठवलं. इन्ने इनकी नार हरी, नार म्हणजे नारी, स्त्री, पत्नी. आणि त्या रावणाने या रामाची काय केली, बायको पळवली, हरण केलं आहे की नाही. हां हे बरोबर आहे, असंच आहे रामायणामध्ये. पुढे काय, इनने उनका नाश किया, याने त्याला मारून टाकलं. हां हेही बरोबर आहे की नाही. असं घडलं आहे, इनने उनकी नाश केली, त्याने त्याला मारून टाकलं, रावणाला मारून टाकलं. आणि पुढे काय, आता पुढे काय सांगता येईल ना की नाही. म्हणे कथा इतनी सी भाई, कथा एवढीच आहे की ही गोष्ट एवढीच आहे, कथा इतनी सी भाई. अरे एवढी नाही आहे, एवढी ते म्हणतात ही एवढीच आहे कथा, कथा इतनी सी भाई. तुलसी लिखे पोथन्ना, तुलसीदासांनी मात्र एवढी एवढी पोथी लिहिली आहे की नाही. एक था राम एक था रावण. त्याला रावण म्हणजे रावणांना म्हटलं त्याने, शेतकरी माणूस आहे तो नाही. कथा इतनी सी भाई, पण आहे की नाही त्या कथेमध्ये जे सार आहे की नाही त्याच्यावर अध्ययन व्हायला पाहिजे की नाही. भक्ती इथे म्हटलं आहे मद्भक्ते श्वभिधास्यती, माझ्या भक्तांना तो अभिधास्यती, नीट समजावून सांगतो. माझा संवाद, आमच्यातलं बोलणं, दोघांमधलं बोलणं हे समजावून सांगतो. आणि हे काय आहे, असं कुठेही उपलब्ध होणार नाही आहे, हे पण महत्त्वाचं आहे. असं सहज उपलब्ध होणार नाही आहे. जसे गल्ली गल्लीमध्ये डॉक्टरचे दवाखाने असतात, डॉक्टरांच्या पाट्या असतात, तसं नाही आहे. काय दुकान असतात, भाजी दुकाने, आणखी दुकानाने भरलेले असतात, शहरं भरलेले असतात. तसं नाही आहे, हे गोपनीय आहे, लपलेलं आहे, छपलेलं आहे, अत्यंत गोपनीय आहे. इदम परमम गुह्यम म्हटलं आहे, म्हणजे याच्यासारखं गोपनीय दुसरं नाही आहे, सहजपणे उपलब्ध. एमम परमम गुह्यम असूनसुद्धा ऐकणारे आहे आणि सांगणारे आहे. मद भक्तेश अभिध, भक्तांना देणार ना, ज्यांना ऐकायचं त्यांना भक्तेश अभिद्वास दास्यती की नाही. मग हे कर्म आहे की नाही, कर्म आहे ना, करता जिथे असतो तिथे कर्म असतं. हे कर्म आहे, हे कर्माचं फल काय आहे, कारण कर्म फलाला प्रसवतं आहे की नाही. असं कोणते कर्म नाही जे फलाला प्रसवत नाही, त्याला उत्पन्न करतं, सृष्ट करतं की नाही. मग त्याला फळ काय आहे, त्याचं फळ काय आहे, भक्तिमयी परांग कृत्वा. म्हणजे आपल्याला आपल्या ताब्यातल्या आवाक्यातली गोष्ट नाही आहे ती, परंतु ते माहीत पाहिजे तुम्हाला, त्याच्यावर चिंतन झालं पाहिजे. भक्तिमयी परांग कृत्वा म्हणजे तो भाव तुमच्यात आला पाहिजे की नाही. मयी परमगुरो मया शुश्रूषा करो मी इथे. दुसऱ्याला सांगणं, गीता शिकवणं हे फक्त शिकवण्यासाठीच नाही आहे, सगळ्यांसाठीच आहे. ते सगळेच काही शिकवत नाही आहे की नाही. त्याला अभिधास्य ते म्हटलं आहे, अध्यापन सगळेच काही शिकवत नाही आहे, पण तो भाव मात्र सगळ्यांमध्ये आला पाहिजे की नाही. भगवत परमगुरो, भगवान परमगुरूची मी मया शुश्रूषा कर, माझ्याकडून जे मी कर्म करतो आहे, ऐकणं कर्मसुद्धा ते ज्ञानयज्ञ आहे. ज्ञानयज्ञेन तेनाम इष्टस्याम इति मे मती. अर्जुना मी समजतो की माझं तो ज्ञानयज्ञाने पूजन करतो आहे, सर्वात श्रेष्ठ पूजन करतो आहे. म्हणजे दुसऱ्या सांगणं जे परमकर्तव्य असेल, महान कर्म असेल, हाही सुद्धा कमी नाही आहे. या अर्थाने तुम्हाला नाही करायचं, तुमच्यासाठी नाही आहे, ते सगळ्यांसाठी नाही आहे, पण तुमच्यासाठी तो भाव मात्र तुमच्यासाठी आहे. तो जो सर्वोच्च भाव आहे. इमम परमम गुह्यम मद्भक्तेषु अभिधास्यति, भक्तिमयी परां कृत्वा. म्हणजे तुम्ही भक्त असाल, तुम्ही पराभक्त होईल, परमभक्त व्हाल. भक्तिमयी परां कृत्वा मामे वैश्यस, तो माझी पराभक्ती करतो. पराभक्ती गीतेमध्ये भक्तियोगात आहे, तुम्ही वाचा ते. स्वामीजींनी भक्ती फार सुंदर आहे, तो भक्ती स्वामीजी वैदिक भक्तीने पराभक्ती म्हटलं आहे. तर ती पराभक्ती जी आहे परमप्रेम देवाचं, परमप्रेम रूपा असं म्हटलं आहे. अमृत स्वरूपाचं परमप्रेम आहे. देवावर इतकं प्रेम आहे की सगळ्या जगाचं प्रेम त्याचं संपून गेलेलं आहे. जगामध्ये असा कोणताही विषय नाही त्याचा प्रेमाचा विषय होऊ शकेल आहे की नाही. फक्त एकच विषय शिल्लक राहिला आहे, त्याला म्हणतात पराभक्ती आहे की नाही. फक्त देवच उरलेला आहे प्रेम करण्यायोग्य ऑब्जेक्ट, त्याला म्हटलं आहे पराभक्ती. की तो माझी पराभक्ती करतो. आणि एवढं सांगितलं आहे, तो म्हणजे पराभक्ती करतो म्हणजे त्याला काय फळ म्हणायचं, काय म्हणायचं म्हणा की नाही. पण तिने म्हटलं आहे मामे वैश्य इति असंशया,
याच्यामध्ये काही डाऊट करून तो मलाच येऊन मिळतो. माम एव एष, तो माझ्याशी एकरूप होतो पराभक्ती. मग दुसऱ्यात सांगितलं आहे की तो ज्ञानयज्ञेन तेन इष्ट, तो ज्ञान हे करतो तो पण मला मिळतो, परंतु भक्तीतून पराभक्ती उत्पन्न होते की नाही. जिथे भक्तीच नाही ते पराभक्ती कुठं उत्पन्न होणार. जिथे विधीच नाही आहे तिथे भक्तीसुद्धा कुठे उत्पन्न होणार. आधी विधी पाहिजे की नाही, काहीतरी क्रिया पाहिजे, त्याला विधी म्हणतात. आता ऐकणं ही क्रिया आहे, ही विधी आहे. पूजा ही क्रिया आहे की नाही. म्हणून ते गीतेत म्हटलं आहे ना, माझं पूजा करतो, मला नमस्कार करतो, ही विधी आहे. हा त्यातून हळूहळू भक्ती उत्पन्न होते, देवाचं प्रेम उत्पन्न होते. काहीच नाही केलं, देवाचे आकाशातून पावसासारखं पडेल का ते? नाही, त्यासाठी काहीतरी करावं लागेल. म्हणजे सगळ्या क्रिया आहे, अध्ययन ही क्रिया आहे. मी तुम्हाला किती सोपी असेल तरी पण ते करावं लागेल ना. किती सोपी असेल तरी तुम्हाला ते करावं लागेल. औषध किती असेल, काही औषधं खूप महाग असतात, तोच परिणाम साधे औषध स्वस्त असतात. डॉक्टर असतो, या गरीब माणसाला महाग औषध परवडणार नाही, त्याला स्वस्त औषध देतो. जो श्रीमंत असतो त्याला तेच औषध त्याला महाग पाहिजे असतं. कारण काय, त्याला वाटते महागडं औषध खाल्लं, एक गोळी बघा 100 रुपयाची वाटते, 100 रुपयाचे औषध मी घेऊ शकतो की नाही. पण ते 100 रुपयाचे औषध करतो, तर 2 रुपये तेच औषध करतो आहे. पण याला तुम्ही 100 रुपयाची त्या कॅप्सूल देऊन चालणार नाही, कारण हा गरीब माणूस आहे की नाही. पण गोष्ट एकच आहे, परिणाम एकच आहे. थोडाफार इकडे तिकडे होत असेल 19-20, पण सगळं साधन असतं. पण या सगळ्या विधी ज्याला तुम्हाला जे जमते, तुम्हाला जे तुमच्या योग्य आहे, तुम्ही ज्याला योग्य आहे, तुमचा जो अधिकार त्याला योग्यता म्हणतात, अर्हता म्हणतात, ती आहे तुमची. त्याप्रमाणे अभिधास्यती भक्तिमयी परां कृत्वा, म्हणजे न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन् मे प्रियकृत्तम. त्या माणसासारखं प्रिय वस्तू मला कोणी नाही आहे. डिक्लेरेशन, घोषणा केली आहे. म्हणजे देवाला प्रिय होणं की नाही हा एक वेगळाच विषय आहे. आपण जन्मभर इतरांना, आपल्या लोकांना प्रिय होण्याचा प्रयत्न करत असतो, हे ऑब्वियस आहे, स्पष्ट आहे, उघड आहे. आपण जन्मभर करतो काय, सगळ्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो की नाही. म्हणजे त्यांनी हे कमी होतं, थोडंसं त्रास कमी होतो. स्वामींना फ्रिक्शन म्हटलं, वंगण म्हटलं आहे की नाही. जसं गाडीला वंगण लावावं लागतं, तेल लावावं लागतं, तर गाडी नीट चालते आहे की नाही. ऑइल टाकावं लागतं, तसं ते नीट चालतं जग आहे की नाही. तसंच प्रेमामध्ये जर तुमचं प्रेमाचं वंगण नसेल तर ते कर्कर होईल आहे. ते असं म्हणतात, स्वामीजी म्हणतात कर्मगतच आहे ते. माणसं हे करत नाही, तिथे कटकडी सुरू होतात. त्याचं गरज आहे की नाही. परंतु की नाही आपण जन्मभर करतो काय, तेच करत बसतो. लोकांना खुश करण्याचा हाचा एकच उद्योग असतो आपल्याला. जन्मभर एकच गोष्ट करत बसतो. कसे लोक खुश राहते, होत नाही कधी खुश. आपल्याला माहिती आहे, अनुभव आहे की तुम्ही किती खुश करा, लोक काही खुश होत नाही आहे की नाही. मग ते करत सोडत नाही, करत राहायला पाहिजे, कारण आपल्याला दुसरा काही मार्ग नाही आहे. ते करत राहायला पाहिजे. परंतु ते करत असताना देवाला खुश करण्याचं आहे ते मात्र तुम्ही विसरू नका की नाही. तो प्रसन्न होईल आहे. जग होणार नाही होणार ते आपल्याला व्यवहार म्हणून करावं लागेल. पण तुम्ही देवाला प्रसन्न करा, तो देव प्रसन्न होणार. त्याला प्रसन्न करायला काही जास्त लागत नाही आहे की नाही. आपलं वाटते ध्रुवाने तपश्चर्या केली, यांनी तपश्चर्या केली, ते ठीक आहे, त्यांना तपश्चर्या करू शकत होतं, त्यांनी तपश्चर्या केली. प्रल्हाद तेवढं सहन करत त्यांनी केली. ऋषीमुनी करत होते म्हणून त्यांना करू शकतो, त्यांनी केली. तुम्ही आम्ही आपण काय करणार आहे की नाही. आपण आपल्यापुरती करूया आहे की नाही. त्यांनी देव प्रसन्न होतो आहे की नाही. इथे ते गीतात सांगितलं आहे. म्हणून ते 3 जे सांगितले, अध्यान, अध्यापन 2, अध्ययने आणि श्रवण म्हटलं आहे. ते नुसतं श्रवणाने सुद्धा म्हटलं आहे की नाही. शृणुयादपि हो नरः, सगळे सामान्य शब्द आहे. नरा म्हणजे मनुष्य, मानवा, नरा, मनुष्य आहे, सगळे असे शब्द पडले गीतेमध्ये. शृणुयाद अपि हो नरः, नुसतं तो ऐकतो. तो नुसतं म्हणजे अपि म्हणजे नुसतं म्हणजे नायकाला काही कळत नाही या अर्थाने की नाही. त्याला काही कळत नाही आहे. जसं ते वचनामृतात आहे ना, मुंबईतलं आहे की ते एक चैतन्यदेव दक्षिणेत गेले. दक्षिण भारतामध्ये एक गीता पाठ चालला होता, गीतेचं सगळं चाललं होतं. तिथे एक माणूस होता आणि तो खूप रडत होता. सुंदर वर्णन केलं श्रीराममध्ये. त्याच्या डोळ्यात आसव मावत नव्हती असं वर्णन आहे. इतकी आसव आहे की त्या डोळ्यात मावत नव्हती, सगळ्या धारा लागल्या होत्या या अर्थाने की नाही. त्याला आश्चर्य वाटलं, चैतन्य गीतापाठ चाललं, ह्या माणसाला कसं काय एवढा तो भाविक कसा, भावनाशील कसा आहे. त्याला कुतूहल झालं, विचारलं तर, अरे काय तुला कळतं काय हे सगळं गीता वगैरे. तर मला काही कळत नाही बाबा, यातलं काहीच कळत नाही. मी तर साधा होण्याचं मला काय कळणार आहे यातलं.
मग कळत नाही तर मग तुला एवढ्या धारा कशा लागल्या डोळ्याला? काही कळलं तरच माणसाला भाव होईल ना. भाव येणं भक्ती, भक्ती विना शक्ती की नाही. भाव नाही तर भक्ती कुठून येणार? एवढं प्रेम कुठून येणार? त्याची रिॲक्शन कशी होणार? प्रतिक्रिएशन. मग तुला कळत नाही, मग हे कसं होणार आहे की नाही? मला कळत नाही पण मग काय कशामुळे? मग ते छान होतं, ते उत्तर फार सुंदर, ते वर्णन फार छान केलं रामकृष्ण ठाकूरांनी, फार छान केलं आहे. ते म्हणतात काय समजत नाही, पण ते जेव्हा त्याला एवढंच फक्त माहिती आहे गीतेचं काहीतरी सुरू आहे, गीतेची चर्चा सुरू आहे, गीतेवरचं काहीतरी सुरू आहे, चिंतन सुरू आहे, किंवा गीतेचा पाठ सुरू आहे, धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री. तो ते मी ऐकलं, मला माहिती आहे. त्याच्यात मला काय दिसतो? कृष्ण दिसतो सारथी म्हणून रथाच्या, अर्जुनाच्या रथावर बसल्याने अर्जुन दिसतो. ते दर्शन होतं आणि त्यांनी मला आता त्याला, ज्याला अर्जुनाचा रथ दिसला आणि तिथे भगवान तिथे सारथी म्हणून आहे, त्याला प्रत्यक्ष दिसलं, मग त्याला कसे अश्रू आवडणार आहे की नाही? आपल्याला अश्रू काही येत नाही, कारण आपलं काही दिसतच नाही आहे की नाही? आपलं तो कृष्णही दिसत नाही, तो अर्जुनही दिसत नाही, काही दिसत नाही. आपण बाप करतच जातो आहे की नाही? पण मग कधीतरी दिसेल आहे की नाही? तो मनुष्य भाविक होता, त्याच्यात भावना होत्या, तर्कबिर्क काय करत नव्हता. आम्ही सतत जीवन तर्कच करत बसतो की नाही? पण दोन्ही पाहिजे आहे की नाही? भावना आणि हृदय आणि स्वामींनी म्हटलं आहे मेंदू, दोन्ही पाहिजे की नाही तर अरिष्ट कोसळतात. असो, तो पुन्हा वेगळा विषय, पण कधीतरी बघू. भविता नच मे भूया तस्मात अन्यतरो भुवी प्रियतरो भुवी. तो मला इतका प्रिय आहे, पुढे आताही प्रिय आहे, पुढे प्रिय आहे, तो इतका प्रिय कधी होणारच नाही आहे. आणि म्हटलं आहे ज्ञानयज्ञेन तेना, म्हणजे तुम्ही ज्ञानयज्ञाने देवाची पूजा. कितीतरी प्रकारे, बाई 4 श्लोक आहेत बघा. म्हणजे भगवंताची शुश्रूषा फार सुंदर शब्द आहे आणि शंकराचार्याने तो वापरला इथे. आणि कोणाची शुश्रूषा? भगवंताची. भगवत परमगुरू, गुरुरूपामध्ये भगवंताची शुश्रूषा. म्हणजे काय? गुरुने सांगितलं हे सगळं जे आहे ना, ते गुरुची सेवा म्हणून करा. तुमचं घर दार आश्रम जे काय असेल ते परमगुरूचं स्थान आहे, ते त्याला गुरुस्थान म्हणतात की नाही? ते गुरुचं तुम्ही काय करता? सेवा करता. सेवा शब्दसुद्धा त्याच्यामध्ये शुश्रूषा करता. ती भावना किती उंच आहे बघा आहे की नाही? मी तुम्हाला स्किल पण आहे, माहीत पण आहे. कोणी शुश्रूषा करू शकत नाही. आईच करू शकते फक्त मुलाचं शुश्रूषा. ती नर्सच करू शकते पेशंट, कारण ती ट्रेंड आहे, तिला स्किल आहे, तिला ज्ञान आहे की नाही? आईच करू शकते, दुसरं कोणीच करू शकणार नाही आहे की नाही? त्या छोट्या बाळाची सुरुवात तीच करू शकते. म्हणून ती करते. ती भक्ती, ते कोणी थोपवलेलं काम नाही आहे, ते स्वीकारलेलं काम आहे. स्वयंस्फूर्तपणे स्वतः स्वीकारलेलं काम आहे. कोणी तुमच्यावर जबरदस्ती लादलेलं काम नाही आहे, ते त्याला म्हणतात भक्ती. आणि तिन्ही अध्यापन, अध्ययन आणि श्रवण या तिन्ही क्रिया आहेत की नाही? तिन्हीचं फळ इतकं महान सांगितलं इथे गीतेमध्ये की नाही? प्रचंड फळ सांगितलं आहे. सोपी मुक्त शुभान लोकान प्राप्नुयान पुण्यकर्मणाम. ज्याला काही कळत नाही, नुसतं ऐकत, त्याला शुभान लोकान जे अनेक पुण्यकर्म करून लागतं ते सगळे शुभलोक त्याला प्राप्नुयान शुभान लोकान प्राप्नुयान त्याला मिळतात, प्रत्यक्षपणे मिळतात. मला मिळालं पाहिजे ना, मिळेल तुम्हाला असं नाही, आश्वासन झालं. इथं प्राप्नुयान म्हणजे तुम्हाला मिळतं आहे, आश्वासन नाही आहे, प्रत्यक्ष आहे. ते सगळ्याच गोष्टी प्रत्यक्ष आहे. तुम्हाला मिळतात म्हणजे मिळतातच या अर्थाने की नाही? पुण्यकर्मणा की नाही? म्हणजे हे अतिशय उत्तम आहे. श्रवण हे उत्तम आहे, उत्तम कर्म या अर्थाने की नाही? जसं देवाला नमस्कार करणं हे उत्तम कर्म आहे, लक्षात घ्या. सगळेच कर्म चांगले असतात, देवाला धरून केले कर्म, पण त्यातसुद्धा तरतम असतं आहे की नाही? म्हणजे भक्ती उत्पन्न करणार असतं, मनामध्ये देवाचं प्रेम उत्पन्न करणार असतं. इथं त्याचा उल्लेख आहे. मग ते तुम्हाला शांतीसाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही आहे की नाही? तुम्हाला पुन्हा काहीतरी आणखी वेगळं करावं लागत नाही. म्हणून ते म्हटलं आहे जसं तुम्ही ईश्वराच्या जवळ जितकं पोचाल तितकं शांती लाभेल. वेगळं काही करावं लागत नाही आहे. देवाची जी भक्ती करतात, कमी जास्ती जे काय असेल ते, त्यांना वेगळं काही करावं लागत नाही. मनासाठी पुन्हा वेगळं काही करा. म्हणून बघा गीतेमध्ये 6वा अध्याय ध्यानयोगच आहे, पण त्याच्यात तुम्हाला ध्यानयोगाचा तेवढाच विषय सांगितलं, पण गीतेमध्ये पूर्ण नाही. 2ऱ्या अध्यायामध्ये ब्राह्मस्थिती सांगितले, ते कुठे काही नाही आहे. आणि 6व्या अध्यायामध्ये सुद्धा योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात. तर योगा सांगितल्यानंतर ते काय सांगतं शेवटला 46व्या श्लोकामध्ये बघा. या योग्यांमध्ये, योगी म्हणजे ते ध्यानयोगी आहे. ते योगिनाम अपि सर्वेषां, सर्व योग्यांमध्ये सुद्धा तो सर्वश्रेष्ठ योगी. योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना. ज्याचा अंतरात्मा नाही राहिला आहे, तो माझा झालेला आहे. मद्गतेन अंतरात्मा.
योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मा श्रद्धावान भजते यो माम. अतिश्रद्धापूर्वक जो माझं सतत भजन करतो त्याला दुसरं काही कामच नाही आहे, दुसरं उद्देश ध्येयच नाही आहे. समययुक्त तमोमता तो सगळ्यात श्रेष्ठ योगी आहे. तिथे कुठे ध्यानावर काहीच नाही आहे. पण यासाठी तुम्हाला सगळंच करावं लागेल. ध्यान करावं लागेल, जप करावं लागेल, पूजा करावं लागेल, नमस्कार करावं लागेल, मंत्रात सगळं करता 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 ते करतात. त्याला लोकसंग्रह म्हणतात. लोकसंग्रहमेवापि संपश्यन कर्तुमर्हसि. त्यांना गरज नाही राहिली तर इतरांसाठी करतात, आहे की नाही. त्यांना काही गरज नाही, ते ब्रह्माशी एकभूत झाले. ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा न शोचते या अवस्थेत पोहोचले आहे तुम्ही, आहे की नाही. ब्रह्मनिर्वाण ऋषया, आहे की नाही. काय सुंदर नाही. ब्रह्मनिर्वाण ऋषया क्षीण कल्मषा छिन्नद्वैतायतात्मान सर्वभूतही ते रताः. एक एक अवस्था किती सुंदर आहे. पण त्या सगळ्यांचं चिंतन झालं पाहिजे. ते आपल्याच्या दूर आहेत, पण ते चिंतनाने सुद्धा ते आपल्या उपयोग आपल्या मनाला शुद्ध करतात, शांत करतात, प्रसन्न करतात, आहे की नाही, सुखी करतात. या अर्थाने पुढे बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.